मागील 6 महिन्यात 1,13,000 बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्राचं वाटप. किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप. महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलेलं असून मागील 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिले आहेत असा दावा भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2,14,000 अर्जांपैकी 1,13,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळालं असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप 10 ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान भोकरदनमध्ये 2,594 जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले आणि त्यापैकी 12 अर्ज सोडून बाकी अर्जांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे. गेल्या 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला, बोगस फर्जी कागदपत्र दिले. 1,13,000 लोकांना सर्टिफिकेट मिळालं, प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं. हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेटकडे होता. 2024 मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे. जे महाराष्ट्रात या 2,14,000 मध्ये टॉप 10 महानगर आहेत, तालुके की जिथे सगळ्यात जास्त, त्यात मालेगाव आहे 4,000 अर्ज, सिल्लोड 4,800 अर्ज, अकोला, अमरावती आणि त्या टॉप 10 मध्ये एक भोकरदन आहे. भोकरदन मध्ये 2,594 अर्ज आले. यातना 12 सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. याची चौकशी झाली पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे. इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड, बोगस शाळेचे दाखले, कोणताही पुरावाच नाही दिला. आज इथे मीटिंग मध्ये हे समोर आलं. कोणताही पुरावा नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत. त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.